नमस्कार. आज नांदेड येथील प्रसिद्ध कवी अमृत तेलंग हे आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांचा 2017 सालातला पुन्हा फुटतो भादवा नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि महाराष्ट्रभर अनेक साऱ्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं गेलं आणि निमंत्रित कवी म्हणून देखील बोलवलं गेलं. आज सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुम्ही तुमचा संक्षिप्त परिचय करून द्या. मी अमृत तेलंग, मुक्काम पोस्ट आंबुलगा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. 2017 साली पुन्हा फुटतो भादवा हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि या संग्रहाला महाराष्ट्रातून 14 पुरस्कार मिळाले. वेगवेगळ्या संस्थांनी ती पुरस्कार दिले. महाराष्ट्र शासनाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार संग्रहाला मिळाला. कवितेच्या संदर्भात बोलायचं झालं तर माझी कविता ही कृषी जाणीवेतून आलेली कविता आहे. एकंदरीत माझा बालपणाचा भूतकाळ आणि माझा भवताल आणि वर्तमान स्थितीमध्ये शेतीची अवस्था यावरती माझी कविता भाष्य करते, बोलते, व्यक्त होते. अशा आशयाच्या कविता मी लिहिल्या. लेखन थोडंसं थांबलेलं आहे काही कारणास्तव आणि पुन्हा उभारी घेऊन पुन्हा लेखन करायचं आहेच. तुम्ही शिक्षक आहात, शेती मातीच्या कविता लिहिता आणि जेव्हा तुम्ही पहिली कविता लिहिली तेव्हा प्रेरणा कोणाची होती? आणि लिहावं आपण, कवी लिहितो म्हणजे कोणाला तरी सांगण्यासाठी लिहितो किंवा स्वतःला व्यक्त होण्यासाठी लिहितो. तर तुमची प्रेरणा काय होती आणि तुम्ही कुणासाठी लिहिलं? खरं तर प्रेरणा म्हणायला गेलं तर अगदी आई शेतकरी संघटनेमध्ये होती, महिला आघाडीचं नेतृत्व ती करायची आणि चळवळीमध्ये काही दिवस मला आईसोबत राहता आलं. बालपणामध्ये शरद जोशीचा काही अंशी सहवास लाभला. शेतकरी संघटनेसाठी आई काही ओव्या लिहायची, गाणे लिहायची, घोषवाक्य लिहायची आणि ते एक संस्कार होतेच. आणि तसं पाहिलं तर आंबुलगा हे माझं थोडंसं खेडेगाव आहे, परंतु तिथं शैक्षणिक वातावरण चांगलं आहे आणि सोबतच साहित्यिक वातावरण चांगलं आहे. आमच्याच मातीमधून येणारे आमचे शिवाजीराव आंबुलगेकर असतील, प्राध्यापक श्रीराम गव्हाणे असतील, यांच्या कविता मी लहानपणापासून वाचत होतो, अनुभवत होतो. नियतकालिकांमधून त्यांच्या कविता महाराष्ट्रातल्या नियतकालिकांमधून छापून यायच्या आणि त्या लेखनाचे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत. तुम्ही खूप साऱ्या प्रस्थापित म्हणूया किंवा नामांकित म्हणूया कवींची नावं घेता. तुम्हाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे त्या काळात वाचन केलं किंवा आता जे वाचन करताय, तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरती ह्या कवीचा किंवा ह्या लेखकाचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव तुम्ही कमी करण्यासाठी किंवा तो प्रभाव वाटू नये यासाठी विशेष प्रयत्न केले, किंवा तुमचे आवडते लेखक किंवा आवडते कवी कोण आहेत? तसं बघितलं तर प्रभावामध्ये आपण काही अंशी असतोच. कमी अधिक प्रमाणामध्ये आपण प्रभावात असतो. प्रभाव टाळला पाहिजे, प्रभाव टाळण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. तसं माझ्यावरती, माझ्या कवितेवरती आमच्या गावातलीच काही कवी आहेत, तेच मी आता तुम्हाला सांगितले की प्राध्यापक श्रीराम गव्हाणे असतील, आंबुलगेकर सर असतील, बळी आंबुलगेकर सर असतील. त्यांचा काही प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा प्रथमतः प्रभाव होताच, पण नंतर तो प्रभाव आम्ही टाळला. मग महानोरांच्या कविता असतील, त्यानंतर विठ्ठल वाघांच्या कविता असतील, या कवितेचे संस्कार आमच्यावरती झालेलेच आहेत. आणि मुळामध्ये आनंद यादवांचं जे काही लेखन आहे, कादंबरी असेल, कथा असेल, म्हणजे असं कवितेचा प्रभाव म्हणून नाही, एकंदरीत ग्रामीण साहित्याचा, वेगवेगळ्या लेखकांचा प्रभाव आपल्या लेखनावर काही अंशी असतोच आणि तो आपण नाकारून जुगारून पुढे आपल्याला चालायचं असतं. आपापले एक कवितेची वहिवाट तयार करायची असते आणि तसा प्रयत्न मी करतोय. खरं तर कोणताही कवी जेव्हा पहिली रचना लिहितो तेव्हा तो प्रत्येक वेळी नवोदितच असतो. मी असेल, तुम्ही असेल किंवा कोणी असेल, जेव्हा पहिली कविता लिहितो तो नवोदित असतो. तुम्ही माझ्यासारख्या नवोदितांना काय सांगू शकाल किंवा काय सांगू इच्छिता? जेव्हा आपण सुरुवातीला कविता लिहितो मग ती लगेच सोशल मीडियावरती पाठवून
झटपट प्रसिद्धी मिळावी का अजून तिला मुरू द्यावं, रुजू द्यावं आणि मग ती बाहेर काढावी? आता मी एवढा मोठा नाहीये की मला त्या कवितेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. तुमची कविता उत्तम मार्गदर्शन आहे. म्हणून नाही, पण एक तुमचं वैयक्तिक मत तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये तुम्ही म्हणताय तसं नवोदित प्रत्येक कविता ही नवोदितच असते. नवोदितपणाच्या खुणा जाणवतात, पण कविता आतमध्ये खूप दिवस रुजली पाहिजे आणि त्यानंतरच ती कविता कागदावर आली पाहिजे. सोशल मीडियाच्या त्या आभासी जगामध्ये वावरण्यासाठी, लाईक कमेंट्स मिळवण्यासाठी कविता लिहावी हे मला तितकंसं पटत नाही. कविता ही गोष्टच फार वेगळी आहे. मुळामध्ये आपल्या जाणीवा आणि भावनेचं जे काय अनुबंध आहे, आपल्या जाणीवा, आपल्या भावनेचा अनुबंध कवितेमध्ये मांडत असताना पूर्ण कविता कधी सुचत नाही. बरोबर. काही ओळीच सुचतात, बाकी उरते ती कारागिरी उरते. आणि कारागिरी आणि आपल्या आतून आलेल्या काही 2-4 ओळी असतील, त्या ओळी हेच खऱ्या अर्थाने कविता असते. आणि नवोदितांसाठी म्हणायचं झालं तर तुम्ही म्हणल्यासारखं नवोदित कुणी नसतं, नवीनच कविता असते. आणि हळूहळू कविता ही काही कुठं शिकवण्याची गोष्ट, सांगण्याची गोष्ट नाहीये, किंवा तिथलं कुठलं ट्रेनिंग सेंटर कवितेसाठी कुणी अजून जगामध्ये उभं राहिलेलं नाहीये. कवितेचं आकलन आपल्यालाच करायचं असतं. आणि कविता वाचल्यानंतर, अनेकांच्या कविता वाचल्यानंतर, आपल्याला आत्मपरीक्षण केल्यानंतर आपली कविता नेमकी कुठे आहे याची जाणीव आपोआपच व्हायला लागते. आणि त्यातून मग आपण पुन्हा आपल्याच परीनं आपणच परीक्षण करून नवीन कविता मांडत असतो. क्या बात आहे. खरं तर ह्या तुमच्या जाणीवा फार प्रगल्भ आहेत. आणि तुम्हाला तुम्ही लिहिलेली एखादी रचना जी आवडते आणि लोकांना सांगू इच्छिता किंवा सादर करू इच्छिता की ही माझी भावना आहे, अशी कोणती एक रचना तुम्ही? चालेल ना? कविता ही माझी शीर्षक विरहित कविता आहे. आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर किंवा सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे त्यावरती भाष्य करणारी ही कविता, अनेकांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य जरी केलेलं असलं तरी माझ्या परीनं, माझ्या निरीक्षणातून ही तयार झालेली अशी ही शीर्षक विरहित कविता मी आपल्यासमोर ठेवतो. घराचं रानातल्या आखाड्याचं राखण व्हावं, घराचं रानातल्या आखाड्याचं राखण व्हावं आणि उघड्यावरलं इक्कन झुक्कन आऊत फाटा जिथल्या तिथं शाबूत राहावा म्हणून. घराचं रानातल्या आखाड्याचं राखण व्हावं आणि उघड्यावरलं इक्कन झुक्कन आऊत फाटा जिथल्या तिथं शाबूत राहावा म्हणून अस्सल जातिवंत कुत्र्याचं पिल्लू शोधायला लावायचा बाप. अस्सल जातिवंत कुत्र्याचं पिल्लू शोधायला लावायचा बाप. पडझड झालेल्या घरात ओहळाच्या बेसरमाच्या थाटीत कुत्र्या व्हायच्या बाळान 20 नखीचं पिल्लू पळवलो. क्या बात आहे. 20 नखीचं पिल्लू पळवलो पिल्लावळाच्या दळात हात घालून. तेव्हा कुठं दाराचं कुलूप गळालं, तेव्हा कुठं दाराचं कुलूप गळालं, वावराचं कुंपण मोडलं. गेल्या कितीतरी वर्षापासून 20 नखीचा नेता शोधतोय गावात, वार्डात, तालुक्यात, जिल्ह्यात, उभ्या देशात. क्या बात, क्या बात. खरं तर ह्या देशात चाललेल्या ज्या राजकीय परिस्थितीवर तुम्ही जे भाष्य केलंय ते खरोखरच अगदी वास्तव आहे. तुम्ही आज ज्या तुमच्या भावना व्यक्त केल्या आणि तुम्ही जी कविता जी सादर केली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. सोबत असलेले जोगदंड सर आहेत त्यांचे खूप खूप आभार. आणि आजचे कॅमेरा चालवणारे आमचे सहाय्यक किरण ठाकरे साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन साहित्यिकासह, त्याची नवीन कवितेसह, त्याच्या नवीन विचारांसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.